एक विषय आपल्या समोर येतो आणि तो विषय आज आम्ही पाहणार आहोत, परमेश्वराला जाणून घेणे, परमेश्वराला समजून घेणे। त्याच्या अगोदर एक वचन वाचूया, होशेयचं पुस्तक 6वा अध्याय 3रं वचन। चला आपण परमेश्वरास ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू। त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे, तो पर्जन्याप्रमाणे, भूमी शिंपणाऱ्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आम्हाकडे येईल। वचन आम्हाला सांगतं, चला आपण परमेश्वरास ओळखू। प्रियजनो, या ठिकाणी होशेय इस्रायल लोकांना, देवाच्या लोकांना सांगत आहे, चला आपण परमेश्वराला ओळखू। परमेश्वराला ओळखण्याचं हत्यार, परमेश्वराला ओळखण्याचं साधन आज आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे, ते म्हणजे परमेश्वराचं वचन। परंतु या काळामध्ये आम्ही पाहतो, शमूएलाच्या काळामध्ये परमेश्वराला ओळखण्यासाठी इस्रायल लोकांना खूप संधी असतानाही त्यांनी त्या संधीचा दुरुपयोग केला आणि नाही ओळखले। आणि वचनामध्ये आम्ही पाहतो ना, तर एक गोष्ट आमच्या समोर येते, प्रियजनो, परमेश्वर सर्वत्र राज्य करतो, परमेश्वर सगळीकडे राज्य करतो। आणि या वचनामध्ये जर आम्ही पाहतो तर 4थ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, परमेश्वराच्या कराराचा कोश गेला आणि फिनासची बायको सांगत आहे, वैभव नाहीसं झालं। आणि आता हा देवाच्या कराराचा कोश पलिष्ठ्यांच्या देशामध्ये नेण्यात आला आणि पलिष्ठी लोकांना देवाची महिमा करण्यासाठी, देवाच्या सामर्थ्याचा अनुभव घेण्यासाठी सुवर्ण संधी मिळाली। परंतु काय घडलं हे आम्हाला माहित पाहिजे। आणि हे जर आजच्या काळात मंडळीमध्ये घडतं, चांगलं पण असेल आणि परिणामकारक सुद्धा असेल, पण आम्हाला माहित पाहिजे की कराराचा कोश इस्रायल मधून जाऊन तो पलिष्ठ्यांच्या देशामध्ये गेला, असं आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं। ठीक आहे। आणि मग आम्ही पाहतो की देवाच्या कराराचा कोश का इथून गेला, जी कारणं आम्ही सांगितली, मनाप्रमाणे चालणं, दुर्लक्ष करणं, देवाच्या पवित्रतेचा आदर न करणं, आजही हीच कारणं आहेत। देवाची महान उपस्थिती आम्हाला सोडून जाऊ शकते, आजही कारणं खूप क्षुल्लक वाटतात, कारणं खूप साधारण आहे। ते आळस करणं, देवाच्या पवित्र गोष्टीप्रती दुर्लक्ष करणं, त्यांना दुय्यम स्थान देणं, यामुळं आजही देवाची महान उपस्थितीला आम्ही गमावू शकतो आणि ती लवकर भेटणं खूप कठीण आहे। आणि इस्रायल देवाच्या लोकांकडं आता देवाची महान उपस्थितीचं साधन, ते माध्यम आता त्यांच्याकडे नव्हतं, ते महान सामर्थ्याचं साधन, ती उपस्थिती आता पलिष्ठ्यांकडे गेली। आणि माहिती आहे, पलिष्ठ्यांना खूप मोठी संधी मिळाली। जिवंत देव किती चांगला आहे, तो किती विजयशाली आहे, तो किती प्रतापशाली आहे, हा अनुभव घेण्याची संधी त्यांना मिळाली। परंतु शमूएलाचे हे 5 आणि 6 अध्याय वाचताना हे समोर येतं की 5 मोठ्या शहरांमध्ये देवाच्या कराराचा कोश गेला असतानाही काहीच घडलेलं नाहीये। आशीर्वाद नाही मिळाला, उन्नती नाही आली, आरोग्य नाहीये, यश नाहीये। इथं पण आम्हाला काही कारणं भेटतात की असं काय घडलं की जिथं हा कोश गेला तिथं सगळं उलटच घडलेलं आहे। जिथं देवाची उपस्थिती जाती, वास्तविक तिथं सगळं काही चांगलं असतं, उन्नती असती, परंतु असं पलिष्ठ्यांच्या देशामध्ये काय घडलं की एकाही शहरामध्ये, एकाही चांगल्या शहरामध्ये ना उन्नती आली, ना भरभराट आली, ना आरोग्य आहे, ना शांती आहे। तर ही अध्याय जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आम्हाला कारण पाहायला भेटतात की असं काय घडलं की पलिष्ठी लोकांना देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घडला नाही। स्तोत्रसंहिता 34 सांगतं, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा। परंतु आम्ही काय पाहतो, पलिष्ठी लोकांना अनुभव नाही मिळाला आणि ते का नाही अनुभवापर्यंत येऊ शकले ते आम्हाला वचनात पाहावयास भेटतं। पहिले शमूएल याचा 5वा अध्याय, पहिली 4 वचनं आम्ही वाचूया।
फलिस्त्यांनी देवाचा कोष घेतला, तो एबेनेझर येथून अशदोद येथे नेला. फलिस्त्यांनी देवाचा कोष दागोनाच्या मंदिरात उचलून नेऊन दागोनाजवळ ठेविला. अशदोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेस उठून पाहतात, तो दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे, असे त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा त्यांनी दागोनास उचलून त्याच्या जागी पुन्हा ठेविले. दुसऱ्या दिवशी पहाटेस ते उठून पाहतात, तो दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला आहे. त्याचे शिर व दोन्ही हातांचे तळवे तुटून उंबरठ्यावर पडले आहेत आणि त्याचे धड तेवढे कायम राहिले आहे, असे त्यांच्या दृष्टीस पडले. पहिली घटना आम्ही पाहतो की फलिस्त्यांनी देवाचा कोष घेतला आणि तो एबेनेझर इथून अशदोद या ठिकाणी नेला आणि तो कोष त्याने आपल्या दागोनाच्या मंदिरात ठेवला. खूप मोठा विजय त्यांना मिळाला, खूप मोठं यश त्यांना मिळालं. कराराचा कोष एक खूप मोठी चांगली लाकडी पेटीच होती, ती सोन्याने मडवलेली होती आणि हा कोष आता त्यांच्या ताब्यात आला आणि तो त्यांनी नेऊन कुठे ठेवला माहितीये? दागोनाच्या मंदिरामध्ये. आणि त्यांना असं वाटलं आणखीन एक दैवत आता आमच्याकडे आलेला आहे आणि या देवाने आम्हाला युद्धात विजय दिला, हाच देव आम्हाला यश देईल, हाच देव आम्हाला उन्नती देईल. म्हणून त्यांनी तो कोष आपल्या दागोनाच्या मंदिरात आणून ठेवला. आणखीन एक दैव. आणि त्यांच्यासाठी त्यांचा हा समज होता की आणखीन एक दैवत आमच्या देशात, आमच्या शहरात आलेला आहे आणि हा देव आता आम्हाला युद्धात जय देतो, हा देव आम्हाला यश देईल, उन्नती देईल, बरोबरात देईल. काय घडलं? त्यांनी दागोनाच्या मंदिरात ठेवला. तर वचन आम्हाला सांगतं की जेव्हा ते दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून मंदिराकडे गेले, पाहतात तर तो दागोन, वचन आम्हाला सांगतं की कोशाच्या पुढे जमिनीवर पडला आहे. त्यांचं दैवत दागोन पुढं पडलेलं आहे, कोशाच्या पुढं पालथा झालेला आहे. प्रतापशाली परमेश्वराच्या पुढं त्यांचा दागोन पालथा झालेला आहे. आणि त्यांना असं वाटलं असेल की कोणत्या मनुष्याने किंवा वाऱ्याने पडला असेल. त्यांनी पुन्हा दागोनाची मूर्ती ठेवली आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी असंच घडलं. पण या दिवशी काहीतरी भयानक घडलं. वचन आम्हाला सांगतं की दागोन परमेश्वराच्या कोशापुढे जमिनीवर पालथा पडला, त्याचं शिर व दोन्ही हाताचे तळवे तुटून उंबरठ्यावर पडले, फक्त धड कायम होतं. एक गोष्ट पाहाव्याच भेटते की महान प्रतापशाली परमेश्वर, सेनाधीश परमेश्वर एकच आहे. हे का घडलं? हे घडण्यामागं सगळ्यात मोठं कारण निर्गमाच्या 20व्या अध्यायात तुम्हाला मला 10 आज्ञा पाहाव्याच भेटतात. त्यामधल्या पहिल्या 2 आज्ञा खूप महत्वाच्या आहेत. आणि काय आहे त्या आज्ञा? पहिली आज्ञा काय आहे? माझ्यासमोर तुला अन्य देव. दुसरी आज्ञा, तू आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको व तिच्या. फलिस्ती लोकांनी एक सर्वसाधारणरित्या जिवंत परमेश्वराच्या उपस्थितीच्या दर्शकाला काय केलं माहितीये का? आपल्या देवाबरोबर तुलना केली. करिंथकराच्या 6व्या पत्रामध्ये, पहिले करिंथ 6 मध्ये आणि दुसरे करिंथ 6 मध्ये पौल म्हणतो, देवाच्या मंदिराचा मूर्तीबरोबर कसा मेळ बसणार. पहिल्या 2 आज्ञा आम्ही काय पाहतो? देव कोण आहे, देव काय आहे. आणि परमेश्वर म्हणतो तू आपल्यासाठी कोरी मूर्ती करू नको व तिच्या पाया पडू नको. यांनी देवाच्या महान उपस्थितीला आपल्या देवाच्या तुलनेमध्ये ठेवलं. काय आम्हाला पाहावयास भेटत आहे? दागोन उभा राहू शकला नाही, 2 वेळा दागोन पालथा पडला आणि दुसऱ्यांदा दागोनाचं तर काहीच राहिलं नाही. आणि मग तिथं पीडा, समस्या सुरू झाल्या. आणि मग फलिस्त्यांच्या देशामध्ये ही पहिली घटना आहे. या शहरामध्ये, अशदोद मध्ये एक घटना घडली आणि मग वचन आम्हाला सांगतं की तिथं नाश सुरू झाला. देवाचा हात त्या लोकांवर जबर पडला आणि तिचा आजार सुरू झाले. आणि वचन आम्हाला सांगतं लोकांना ग्रंथीच्या व्याधीने पिडले, म्हणजे जणू काय आम्ही असं समजू शकतो प्लेग, उंदरांच्या द्वारे तो प्लेग पसरला. आणि अशी जी पीडा सुरू झाली, हे पहिलं शहर त्या पिढेखाली सापडलं गेलं. आणि जेव्हा हे घडलं हे पाहून अशदोदकर घाबरले आणि ते म्हणाले, इस्रायलाच्या देवाचा कोष आमच्यामध्ये राहता कामा नये. जिवंत देवाचं सामर्थ्य
त्यांच्याकडे आलं. एकही व्यक्ती त्या शहरात त्यांना भेटला नाही या कोशाची ठेवण सांभाळण करण्यासाठी. आणि ते सांगू लागले की हा कोश आमच्यामध्ये राहता कामा नये, कारण त्याचा हात आमच्यावर आणि आमचा देव दागोण्याच्यावर जबर पडला. हे त्यांनी बघितलं आणि ते सांगू लागले की हा कोश इथं राहता कामा नये. बहुतेक ख्रिस्ती लोक जेव्हा प्रभू येशूचा अनुभव घेतात, प्रार्थना करायला सुरुवात करतात आणि त्यांचे अनुभव ते सांगतात, आमच्या जीवनात समस्या तर अधिकच वाढल्या, नको आम्हाला प्रार्थना. आणि आम्ही प्रार्थना नाही करू इच्छित. पहिले तरी बरं होतं, पण जशा प्रार्थना सुरू झाल्या ना, त्रास अजून वाढू लागलेत, अडचणी समस्या वाढू लागल्यात. बघा, सैतान हा कधीच लोकांना देवाच्या प्रेमापर्यंत आणि देवाच्या सत्यतेपर्यंत येऊ देत नाही. इथं तेच घडलं. हे पहिलं शहर, इथं कोणीच असा भेटला नाही की देवाचा चांगुलपणाचा अनुभव तो घेईल. एक व्यक्ती पण इथं भेटला नाही. आणि मग देवाच्या कराराचा कोश आम्ही पाहतो दुसऱ्या शहरामध्ये गेला आणि ह्या शहराचं नाव होतं गथ. इथं पण देवाचा कोश हलविण्यात आला. आणि वचन आम्हाला सांगतं, 8 वचन आम्ही जेव्हा पाहतो तेव्हा वचन आम्हाला सांगतं की त्यांनी बलिष्ठांच्या सर्व सरदारांना बोलावणे पाठवून जमा केले आणि विचारले, आम्ही इस्रायलाच्या देवाच्या कोशाचं काय करावे? ते म्हणाले, इस्रायलाच्या देवाचा कोश गत येथे मिरवीत पोचता करावा. तेव्हा त्यांनी देवाचा कोश गत येथे मिरवीत पोचवला. तो कोश तेथे मिरवीत नेल्यावर असे झाले की परमेश्वराचा हात त्या नगरावर फार जबर पडून मोठा कहर उतरला. त्याने त्या नगरातील अबालवृद्धांना पिडले, त्यांच्या अंगावर ग्रंथी उठल्या. देवाच्या कराचा कोश आता कुठं आलेला आहे? दुसऱ्या शहरात आहे, गत मध्ये. आणि इथं तर सन्मानाने नेला, मिरवीत नेला. दुसरी चुकीत आम्ही काय पाहतो माहितीये? मिरवणूक काढली. कोश ही काय प्रसिद्ध व्यक्ती नाहीये. आणि इथे चूक काय माहितीये का? ही चुकीच्या पद्धतीने तो नेण्यात आला आणि त्यामुळं देवाला हे काही पटलं नाही. आणि वचन आम्हाला सांगते, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना त्याच आजाराचा सामना करावा लागला. दुसरं शहर, इथं तर मिरवणूक करत देवाचा कोश नेला, पण वचन आम्हाला सांगतं की इथंही पीडा आहेत, इथं शांती नाहीये, इथं उन्नती नाहीये. आणि बलिष्ठी लोकांनी इतर दैवताप्रमाणे कोशाला स्थान दिलं होतं. आणि आम्हाला दुसरी गोष्ट या घटनेतून पाहायला भेटते की हे लोक त्यांनी देवाच्या पवित्रतेला सहज समजलं. आज ख्रिस्ती लोकांची हीच अवस्था पाहायला भेटते. सहज समजतात ते सगळ्या गोष्टी. बहुतेकदा लोक फोन करतात कधी पण, बाळासाहेब भूत लागलेले आहे, प्रार्थना करा, त्रास होतोय, प्रार्थना करा, दवाखान्यात ऍडमिट आहे, प्रार्थना करा. सहज घेतात देवाच्या, पण बरं झालं कोणी गांभीर्याने प्रार्थनेला नाही येत. इथं आम्ही काय पाहत आहोत की त्यांनी तो मिरवणूक करीत तो नेला, पण परमेश्वराचा हात त्या नगरावर जबर पडला, लहान मोठ्या सगळ्यांवर पडला. आणि आम्ही पाहतो असं का घडलं? इथं तर देवाचा आदर केलेला आहे, पण आदर करण्याची जी पद्धत आहे ना, ती आता योग्य नव्हती. आणि म्हणून परमेश्वराचा हात या लोकांवर पडला, कारण याही नगराचे लोक देवाला ओळखायला तयार नव्हते. आजही ख्रिस्ती लोकांची हीच अवस्था आहे, देवाला ओळखायला तयार नाहीये. लोकांना चमत्कार लागत आहेत, लोकांना आरोग्य लागत आहेत, लोकांना सामर्थ्य लागत आहेत, देव नाही लागत. देवाचा हात तिथं पडला. आज बहुतेक लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं काही बदललेलं नाहीये. त्यांचा भरोसा चमत्कार, त्यांचा भरोसा सामर्थ्य एवढ्यावरच आहे. देवाला जाणून घ्यायला लोक तयार नाहीत. होशे म्हणतो, चला आपण परमेश्वराला ओळखू. नीतिसूत्रेमध्ये सांगितलेले परमेश्वराचा भय ज्ञानाचा प्रारंभ आहे आणि परम पवित्राला ओळखणं ही सुज्ञता आहे, समंजसपणा आहे. हाच समंजसपणा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या अंगात, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीकडं असायला पाहिजे. आणि लोक आजही तयार नाहीयेत. ते फक्त सामर्थ्य आणि चमत्कार ओळखायला तयार आहेत. प्रियजनो, माझे सामर्थ्य कशामध्ये? देवाला ओळखण्यामध्ये. जो देवाला चांगल्या रीतीने ओळखल, देव त्याला सगळ्या प्रकारचं सामर्थ्य देऊ शकतो.
पण देवाला ओळखत नाहीये आणि सामर्थ्यात चालतोय, त्याला काय उपयोग नाहीये. इलेच्या मुलांसारखं आहे, सेवा तर करत आहेत पण त्यांना देवाची ओळख नाहीये. हा ते तुम्हाला मला काय सांगत आहे, देवाला ओळखणं खूप महत्वाचं आहे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी. बघा, ख्रिस्ती या नात्याने तुमची आणि माझी वैयक्तिक परमेश्वरासोबत ओळख पाहिजे. परमेश्वर आम्हाला कुठे भेटला? आमच्या जीवनाच्या पहिल्या क्षणी तारण व्हायच्या वेळेस आमची काय अवस्था होती वैयक्तिक, खूप महत्वाचं आहे. मग त्याचं रूपांतर घनिष्ठ नात्यामध्ये कसं झालं, प्रेमात कसं झालं, मग जिवलग नात्यामध्ये कसं झालं, हा आमचा अनुभव असला पाहिजे. हा आम्ही जगाला सांगितला पाहिजे की परमेश्वर मला कुठं भेटला. आणि तिथं आम्ही पाहतो हे दुसरं शहर की तिथं लोकांना देवाचा क्रोध पाहायला भेटला. स्तोत्र 34 तर सांगत आहे परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. पण हे दोन शहर आहेत आम्ही असे पाहतो, या दोन्ही शहरांमध्ये देवाचा चांगुलपणा एकाही माणसाला भेटला नाही. आणि जेव्हा लोकांनी पाहिलं आमच्यावर देवाचा जबर हात पडला, आरडाओरड सुरू झाली आणि मग त्यांनी सांगितलं की देवाचा कोष एक्रोन येथे पाठवा. आणि त्यांनी तिसरं शहर एक्रोन येथे पाठवला. आणि एक्रोन येथे लोकांनी कराचा कोष येताच आरडाओरड केली आणि ते म्हटले की आमचा व आमच्या लोकांचा संहार करण्यासाठी इस्रायलाच्या देवाचा कोष त्यांनी आमच्याकडे आणलाय. एकच ओळख आहे यांची कराच्या कोशाप्रती. हा कोष जिथं जातो ना, हा आजार देतो. फलिस्टी लोकांचा दृष्टिकोन काय आहे, देवाचा कोष ज्या ज्या शहरात जातो तो नुसते आजार देतो. परंतु जर आम्ही त्याच्या मागं बघितलं तर आता कोष जिथं जिथं जात होता देवाचे लोक विजय मिळवत होते. त्याला कारण पवित्रशास्त्रात आम्ही पाहणार आहोत. इथं का नाही घडलं असं? एकाही शहरामध्ये विजय, शांती, आनंदाचं वातावरण नव्हतं. एक्रोनच्या शहरात तर आरडाओरड सुरू झाली, सगळे ओरडायला लागलेत, सगळीकडे आरडाओरड सुरू झाली. या दोन शहरात या कोशाने समस्या आणलेल्या आहेत, आजार आणलेले आहेत. हा कोश आमच्याकडे राहता कामा नाही. तिसरी गोष्ट माहिती इथं काय घडलेली, देवाच्या पवित्र उपस्थितीचा अनादर झाला. आज बहुतेक ख्रिस्ती लोक प्रार्थना नाही म्हणतात, चर्च नाही म्हणतात. आम्ही खूप प्रार्थना केल्या, देवाने आमचं नाही ऐकलं, आम्हाला उत्तर नाही दिलं, आम्हाला नाही लागत देव. हे करून येते शहर आहे, कोश येणे अगोदरच आरडाओरड सुरू झाली. आज बहुतेक लोक आरडाओरडा करतात देवाच्या नावाने. का माहिती का? त्यांच्या जीवनात एकच अनुभव देवाचे, आम्हाला नाही मध्ये उत्तर भेटली, देवाने आमचं ऐकलं नाहीये, आम्हाला नाही लागत देव. एक्रोन सारखी अनेकांची अवस्था आहे. पण हे का घडलेलं माहिती प्रियजनो? कारण देव चांगला आहे हे जाणून घ्यायला कोणीच तयार नव्हतं. देवाचा क्रोध शांत होईपर्यंत आम्ही वाट पाहणे आणि जाणून घेणे समस्या काय आहे. पण हे तिसरं शहर आहे, इथं सुद्धा देवाचा हात जबर पडला आणि आम्हाला पाहायला भेटतं की तिथं पण हात आजार आला. आणि वचन सांगतं की त्या नगराचा आक्रोश गगनापर्यंत जाऊन पोहोचला. तिसरं मोठं शहर, ते सांगू लागले की ही वस्तू आमच्याकडे नको, ही पेटी आमच्याकडे नको, हा कोश आमच्या शहरामध्ये नको, हा इथून हलवा. प्रियजनो, सगळ्यात आनंदाची गोष्ट काय माहितीये, कोश हा खूप सामर्थ्याचा दर्शक आहे. कोश जिथं जातो ना तिथं विजय, तिथं उन्नती आहे, तिथं देवाचं दैवी सामर्थ्य आहे. उदाहरण, हा कोश आपल्या चर्चमध्ये आला, दुःख वाटेल का आनंद वाटेल? देवाचा कोश आता कुठं आलेला आहे? मंदिरात आलेला आहे. आता ही मंडळी, हे चर्च या शहरातल्या सगळ्यात मंडळीपेक्षा प्रभावी आहे, महाराष्ट्रातल्या मंडळीपेक्षा सगळ्यात प्रभावी आहे. कारण या मंडळीमध्ये देवाचं महान सामर्थ्याचं माध्यम आहे आणि इथं आता महान चमत्कार घडतात. मग आनंद वाटेल का वाईट वाटेल? मग याची प्रसिद्धी क्षणातच भारताच्या कोपऱ्या कोपऱ्यात जाईल. का माहिती का? या मंडळीमध्ये ना देवाचा कोश आलेला आहे. इथं प्रगटीकरण होतात, इथं रहस्य उघड होतात. का माहिती का? देवाचं महान सामर्थ्य इथं आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाला आनंद भेटतो. पण असं तिथं नाही घडलं. कोश त्याचा दर्शक आहे, पण आता कोश कुठे आलेला आहे? उदाहरण आम्ही काय समजत आहोत, कोश एका चर्चमध्ये आलेला आहे, एका मंडळीमध्ये आलेला आहे.
त्या मंडळीमध्ये अद्भुत काम सुरू व्हायला लागतील. कारण त्या कोशाची ठेवण, त्या कोशाचा सांभाळ कसा करावा त्या मंडळीला ठाऊक असल्यामुळं देवाला आनंद झाला तिथं येऊन. आणि काय होते, सगळं काही सुंदर वातावरण चालू आहे, अभिषेकाचं सामर्थ्याचं वातावरण चालू आहे. आणि मग आम्ही विचार करूया, ही मंडळी काही क्षणामध्ये 1 दिवसाच्या आत भारताच्या कोपऱ्यात प्रसिद्ध होईल. एकच कारण, मंडळीत काय आलेले, देवाच्या उपस्थितीचं वास्तविक सामर्थ्य असलेलं दर्शक कराराचा कोश. मग मंडळी माहितीये, महाराष्ट्रासाठी, इतर राज्यासाठी एक कौतुकाचं कुतूहलाचं कारण ठरल की असं काय या मंडळीत आहे, सगळ्यांना कुतूहल वाटेल आणि सगळे जाणून घ्यायचा प्रयत्न करतील की खरंच इतकं चांगुलपणा, इतकं सामर्थ्य हे कसं काय इथं वाहू लागलं. परंतु माहितीये, पोलीस स्टँडच्या 3ऱ्या शहरामध्ये असं काहीच घडलं नाही. आरडाओरड आहे 3ही शहरांमध्ये. कारण देवाला जाणून घ्यायला, देवाला समजून घ्यायला तयार नाही. त्या देवाला, ज्या परमेश्वराने त्यांना एका युद्धातून मोठा विजय दिला, तो देव आज त्यांच्यासाठी पीडा का बनला माहितीये का, ते जाणून घ्यायला तयार नाही. बहुतेक ख्रिस्ती लोक आपल्या ख्रिस्ती जीवनाचा प्रवास सुरू करतात, त्यांचा प्रवास चालू असतो, परंतु त्यांच्या ख्रिस्ती जीवनाच्या प्रवासामध्ये त्यांनी परमेश्वराला जाणूनच घेतलेलं नसतं. स्तोत्र 95 सांगतं, परमेश्वर म्हणतो, हे बहकलेल्या मनाचे लोक आहे, यांनी माझे मार्ग जाणून घेतले नाही, म्हणून ते माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही. आमचं सामर्थ्य कशामध्ये, देवाला जाणून घेण्यामध्ये. आम्ही 40 दिवस, 60 दिवस, वर्षभर उपास प्रार्थना करू, सामर्थ्य मिळेल, पण सामर्थ्य देणारा देवाला जर आम्ही जाणून घेणार नाही, प्रियजनो, ते सामर्थ्य कदाचित आमच्या नाशाचं कारण ठरेल. आम्हाला परमेश्वराला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि ही आरडाओरड सुरू झाली आणि परमेश्वराच्या कराराचा कोश 6वा अध्याय 1 शमूएल 1 सांगतं, 7 महिने पोलीस त्यांच्या मुलखात होता. 7 महिने. पण 7 महिने या मुलखामध्ये पोलीस त्यांच्या एकाही शहरात उन्नती, शांती, आरोग्य, भरभराट नव्हती. कारण कोशाची ठेवण कशी करायची, कोशाची जपणूक कशी करायची, कोणालाच माहित नव्हतं. आज बहुतेक ख्रिस्ती घरांची अशीच अवस्था आहे. त्यांची मानसिक, आत्मिक, आर्थिक अवस्था तशीच आहे. का माहितीये का, देवाला कसं घेऊन चालावं अनेकांना समजत नाही. देवाच्या पवित्रतेमध्ये लोक सहज सहभागी होतात, पवित्रतेला सहज समजतात आणि सहज समजून घेतात ते. आणि मग घरामध्ये आजार, घरामध्ये पीडा, घरामध्ये समस्या पाहतात आणि भांडतात की देव का बदलत नाहीत परिस्थिती. देवाला परिस्थिती बदलू मागतात, स्वतःला बदलायला लोक तयार नाहीये. इथं आम्ही पाहतो बलिष्ठी लोकांमध्ये. आणि त्यांनी काय केलं, बलिष्ठ्यांनी याचकांना आणि शकून पाहणाऱ्यांना बोलवलं आणि विचारलं, आम्ही कोशाचं काय करावं. आणि सगळ्यांनी सांगितलं, कोश परत वापस पाठवून द्या. आणि असं ठरलं कोश परत पाठवून देणं. आणि ते म्हणाले की दोषार्पण पाठवण्याचं ते कोणतं, कोशाबरोबर. आणि पोलीस त्यांच्या सरदारांनी सांगितलं की त्यांच्या सरदाराच्या संख्या इतक्या 5 उंदरांच्या व 5 सोन्याच्या प्रतिमा द्या, कारण तुम्हा सर्वांना व तुमच्या सरदारांसारखीच पीडा प्राप्त झाली. 5 शहरांमध्ये ही पीडा आलेली होती, 5 ठिकाणी या समस्या आली होती. पण प्रियजनो, एक गोष्ट तुम्हाला आणि मला समजून घेणे. 5वं वचन आम्हाला सांगतं, 1 शमूएल 6 अध्याय 5 वचन, की यास्तव ज्या ग्रंथींनी व आणि उंदरांनी तुमच्या देशाचा नाश होत आहे, त्यांच्या प्रतिमा करा आणि इस्रायलाच्या देवाचा महिमा मान्य करा, म्हणजे कदाचित तो तुमच्यावरला, तुमच्या देवावरला व तुमच्या देशावरला आपला हात काढेल. या ठिकाणी आम्ही पाहतो की इस्रायलाच्या देवाचा महिमा मान्य करा. प्रियजनो, देवाचा महिमा हा देवाला देणं, देवाला जाणं गरजेचं आहे. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्ही पाहतो,
एका राजाने देवाला त्याचा महिमा नाही दिला, तो तत्क्षणी किडे पडून मेला. नबुकदनेस्सर राजा तो म्हणतो हे सगळं वैभव माझं आहे, मी माझ्या महिमेने केलं सगळं. तो स्वतःचं कौतुक करतो आणि त्याने एक वाणी ऐकली आणि त्या वाणीनंतर तो वेडा झाला. काही काळ जनावरांप्रमाणे तो चारा खात होता आणि नंतर जेव्हा त्याला शुद्धी आली, तो एक बोलतो मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे. तिथं तो देवाला मान सन्मान देतो. त्याच्यानो देवाला देवाचा मान सन्मान देणं गरजेचं आहे. आणि बलिष्ठी लोकांना त्यांची चूक कळाली आणि त्यांचे वडील, त्यांचे अधिकारी त्यांना सांगतात की देवाचा महिमा मान्य करा, देवाला देवाचा महिमा द्या. आम्ही किती उन्नत होत, आमची किती उन्नती होत, हे गोष्ट महत्वाची आहे. देवाचा महिमा जर आम्ही घेतला, प्रियजनो, आमचं जीवन संपलं. आज जगामध्ये अनेक लोक आहेत, अनेक उच्च पदावर जाऊन, मोठ्या पदावर जाऊन शून्य झालेत. का माहिती का? देवाचं गौरव त्यांनी देवाला दिलं नाही, देवाचा महिमा देवाला दिला नाही आणि त्याच पदावरून ते पडले, शून्य झाले. अनेक लोक आहेत, अनेक उच्च लोक आहेत आणि तुम्हाला पाहायला भेटेल उच्च पदावर जाऊनही त्यांचं जीवनाचा शेवट दुःखदायक झाला, शून्यामध्ये ते गेले आणि ते आम्हाला पाहायला भेटतं. आणि वचनामध्ये आम्हाला सांगण्यात येतं की मिस्री लोक आणि फारो यांनी आपले मन कठीण केले, तशी तुम्ही आपले मने का कठीण करता. प्रियजनो, का देवाचा कोश, देवाची पवित्र उपस्थिती कार्य करत नाही मध्ये मन कठीण असतात. देवाप्रती, देवाच्या पावित्र्या प्रती, देवाच्या महान उपस्थितीप्रती लोक सहज घेतात, दुय्यम स्थान देतात, देवाला सहज घेतात आणि देवाच्या गोष्टीप्रती मन कठीण करतात आणि काहीच होत नाहीये. देव कार्य करत नाही. जिवंत परमेश्वर हा इतर सर्वसाधारण नाहीये की आम्ही कोणासोबतही त्याची तुलना करू. तो तसा नाहीये, तो सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याचा आदर, त्याचा सन्मान त्याला द्यायला पाहिजे. आणि ह्या कोशाच्या उपस्थितीने लोकांना पीडा, आजार आणि अनेक गोष्टी दिल्या. एवढीच ओळख बलिष्ठी लोकांना झाली होती की हा देव पीडा देतो, समस्या देतो, अडचणी देतो. आणि ते घाबरले आणि त्यांनी ठरवलं देवाचा कोश आमच्या आता देशातच नकोय. 7 महिने राहिला, पण माहितीये या 7 महिन्यामध्ये एक मनुष्य त्या देशात भेटला नाही की जो देवाच्या कोशाविषयी तो जाणकारी ठेवल, कोशाविषयी, कोशाची ठेवण कशी करायची, त्याचा कसा आदर करायचा, एकही जण नाही भेटला. मोठमोठाली शहरं होती आणि आम्ही इथं पाहतो की सगळीकडे आजार आहे, सगळीकडे पीडा आहेत, सगळीकडे समस्या आहेत. का? कारण समजून घ्यायला तयार नाही. हीच अवस्था इस्रायल लोकांची होती, हीच अवस्था ख्रिस्ती लोकांची आम्हाला पाहायला भेटते. आणि बलिष्ठी लोकांनी ठरवलं की देवाचा कोश आमच्या इथून पाठवून द्यावा. त्यांनी एका बैलगाडीत, नवीन बैलगाडीत तो ठेवला आणि बेत शेमेश कडं तो त्यांनी पाठवण्याचं ठरवलं. आणि अद्भुत गोष्ट, जेव्हा कोश त्या बैलगाडीमध्ये ठेवण्यात आला, ती बैलगाडी कोणताच मनुष्य चालवत नव्हता. त्यांनी ठरवलं हा जर कोश बेत शेमेशच्या दिशेने गेला तर आम्ही समजू की हे देवाकडून आलेलं आहे. आणि जेव्हा त्यांनी ती बैलगाडी सोडली, वचन आम्हाला सांगतं ती बेत शेमेशकड आली आणि यहोशवाच्या शेतात येऊन ती गाडी थांबली. ती बैलगाडी चालवायला कोणी मनुष्य नव्हता, पण बैल बराबर त्या दिशेने गेले आणि बलिष्ठी लोकांना समजलं की आम्ही देवाचा अनादर केल्यामुळं, देवाला दुय्यम स्थान दिल्यामुळं, देवाला सहज लेखल्यामुळं आमच्या जीवनात देवाचा रूपाचा हात नाही पडला, तर देवाचा जबर हात आमच्यावर पडला. आज काय होतं माहिती प्रियजनो? आज घरांमध्ये पाप सहज होतं ना, आम्ही ते पाप असताना देवाची कृपा मागायचा प्रयत्न करतो. वचन सांगतं धार्मिकावर देवाची दृष्टी असते, पण पाप करणाऱ्यावर देवाची करडी नजर असते, रागाची नजर असते. या बलिष्ठांच्या देशात 7 महिने देवाचा कोश होता, देवाची महान उपस्थिती, देवाला त्यांना मिळवायची संधी होती,
कोणीच नाही मिळू शकलं. पण दुर्दैव काय माहिती, त्या अगोदर देवाच्या कराचा कोश मंदिरातून गेला, युद्धाच्या ठिकाणी गेला, युद्धातून बलिष्ठांच्या ठिकाणी गेला. आता हा कोश खूप समय 7 महिने झाले होते देवाच्या मंदिरात नव्हता, शमूएल देवाच्या मंदिरात होता. शमूएल देवाची प्रार्थना करत होता. आणि देवाच्या कराराचा कोश आता बेत शेमेशकडे जेव्हा आला, तेव्हा लोकांनी, तिथच्या लेव्यांनी तो उतरून एका धोंडीवर ठेवला आणि परमेश्वर पित्र्थ त्यांनी होमार्पण आणि यज्ञ केलं आणि बलिष्ठांनी दुरून बघितलं आणि ते सुखरूप आपल्या घरी गेले. आता देवाच्या कराचा कोश बेत शेमेशकडे होता आणि इथं काहीतरी घडलं जे नव्हतं घडायला पाहिजे, ते तिथं घडलं. वाचूया आम्ही पहिले शमूएल याचा 6वा अध्याय 18वं वचन, 18-19. ज्या मोठ्या धोंडीवर परमेश्वराचा कोश उतरला होता, तेथवर बलिष्ठांच्या 5 सरदारांची जेवढी तटबंदीची नगरे व खेडीपाडी होती, तेवढ्या नगरांच्या संख्येइतके सोन्याचे उंदीर पाठविले होते. ती धोंड यहोशवा बेत शेमेशकर याच्या शेतात आजपर्यंत आहे. बेत शेमेश येथल्या लोकांनी परमेश्वराच्या कोशाचे निरीक्षण केले म्हणून परमेश्वराने त्यांचा संहार केला. त्याने त्या लोकांतले 50,000 70 पुरुष जीवे मारले. परमेश्वराने माणसाचा एवढा संहार केला म्हणून त्या लोकांनी शोक केला. बेत शेमेशकर म्हणू लागले, या परमेश्वरासमोर, या पवित्र देवासमोर कोण टिकेल? तो आता आमच्याकडून निघून कोणाकडे जावा? वचनामध्ये आम्ही काय पाहतो प्रियजनो, की बेत शेमेश इथे जेव्हा कराचा कोश आला, याचकांनी सगळं अर्पण वगैरे केलं, खुश झाले, देवाचा कोश आलेला आहे. पण एक वाईट गोष्ट घडली आणि 19वं वचन सांगतं, बेत शेमेश इथल्या लोकांनी परमेश्वराच्या कोशाचं निरीक्षण केलं. खूप साधं वाटतं ते आपल्याला. एक लाकडी पेटी आहे सोन्याने मडवलेली बाबळाची, आणि लोकांनी तिचं निरीक्षण केलं. जसं मी मगाशी म्हटलं, देवाचा कराचा कोश कुठं आलेला आहे? आता चर्चमध्ये आलेला आहे. सगळ्यांना कुतूहल लागलेले आहे की या चर्चमधून कसं काय इतका अद्भुत गोष्टी होतात, या चर्चची, या मंडळीची इतकी उन्नती काय आहे, आपण काय करू, जाऊन बघू. सगळे लोक आले, कुतूहलाने पाहू लागले. आणि वचन सांगत आहे, लोकांनी निरीक्षण केलं, काय आहे कोश, कसा आहे, कोशात काय आहे, पाहू लागले. आणि वचन सांगत आहे 50,000 लोक मारले गेले. त्या काळामध्ये 50,000 लोक मारले गेले. आपण असं गृहीत धरू, दोन बाजू. पहिली, हे जर फक्त बेत शेमेशचं असेल तर हे शहर किती मोठं असेल त्या काळात. त्या समयात या शहरातले 50,000 लोक मेले, त्या शहरातले. म्हणजे हे शहर किती मोठं असेल त्या काळामध्ये, की 50,000 पेक्षा जास्त लोक आले असतील आणि त्यांनी त्या कोशाला पाहिलं, मेले. दुसरी बाजू, जर हे 5 बलिष्ठांच्या शहरांची जर आम्ही संख्या केली, तरी आम्ही असं गृहीत धरूया ही मोठमोठाली शहरं होती. या शहरामधून 10-10 हजाराच्या संख्येने, 5-5 हजाराच्या संख्येने लोक मारले गेलेत. म्हणजे किती मोठमोठाली शहरं होती. पण या शहरांमध्ये एकही धार्मिक माणूस किंवा एकही देवाला जाणणारा, देवाला ओळखणारा नव्हता. आणि ते आले आणि देवाचा कोशाचं निरीक्षण करू लागले. वाचताना आम्हाला खूप सहज वाटतं, त्यांनी फक्त बघितला कोश. मग इतका मोठा देवाला राग यायला पाहिजे का? अगोदर तर अर्पण केलं, सगळं होमार्पण केलंय, मग इतका राग. आणि इथं वचन आम्हाला सांगतं की त्यांनी निरीक्षण केलं आणि परमेश्वराने त्यांचा संहार केला. आणि वचन सांगते 50,000 70 पुरुष मारले गेले. आता ही बातमी आजच्या काळात जर घडती, या शहरामध्ये 50,000 70 लोक मारले गेले. कुठं? चर्चकडे आले, त्यांनी मंदिर बघितलं, मंदिरातल्या पवित्र वस्तू पाहिल्या, मारले गेले. ऐकणारे काय म्हणतील? दैवी मरण प्राप्त झालं त्यांना. कुठे गेले ते? तीर्थक्षेत्राला आले होते ते. देवा घरचं मरण चुकीचं आहे.
हे समजण्यासाठी आम्हाला थोडं मागे जावं लागेल. का देव असं करतो? देवाचे भक्त त्याला भेटायला आलेले आहेत, त्यांना मरण प्राप्त होतं. का? हे मला माहित पाहिजे. आणि हे जर माहित नसलं, आम्ही देवाला दोष देत बसू. आता आज जगामध्ये अनेक वस्तू आहेत, अनेक माध्यम आहेत, त्यांना वापरण्याची एक पद्धत आहे. त्या पद्धतीप्रमाणेच जर हाताळलं तर आम्ही सुरक्षित आहोत, नाहीतर आमचा जीव धोक्यामध्ये. उदाहरण पेंटचं आहे ना. आज अनेक पेंट आहेत, त्यांना वापरण्यासाठी एक विशेष पद्धत आहे ना. आणि जर नाही वापरलं तर टीबी सारखे रोग होतात. खरं आहे ना. आता आपल्याला पेंटची माहिती नाही, काही नाही ना, आणि आम्ही कोणताही पेंट उचलून आणला आणि वापरला, तो हाताळला, माणसाला टीबी झाला आणि माणूस देवाला दोष देईल. देवा, मी तर हे सजवत होतो मंदिर, पण हाताळण्याची पद्धत होती ही माहिती नाहीये म्हणून ते घडलं. याच्यात देवाचा दोष नाहीये. एखादं केमिकल आहे, आम्ही असं गृहीत धरूया ते थंड टेम्परेचर मध्ये हाताळण्यात येतं, पण आम्ही नॉर्मल टेम्परेचर मध्ये काढायचा प्रयत्न केला, हाताळायचा प्रयत्न केला, स्फोट झाला. दोष कोणाचा? देवाचा. या वस्तू आहेत, त्यांना हाताळण्याची पद्धत आहे. एक मनुष्य सांगतो याच रीतीने ते हाताळले पाहिजे, तितक्या दूर ते त्यांना ठेवलं पाहिजे, तितक्या दुरून त्यांचा उपयोग केला पाहिजे. त्यापेक्षा काहीतरी महान कराराचा कोश होता. का 50,000 लोकांना मरावं लागलं? याचं कारण जर आम्हाला जाणून घ्यायचं असेल, गणनाचा 4था अध्याय याचं 15वं आणि 20वं वचन जेव्हा आम्ही वाचतो, तर हे वचन आम्हाला सांगतं की बेत शेमेशकरच्या लोकांसोबत काय घडलं आणि हे घडण्यामागं कोण दोषी होतं. गणना याचा 4था अध्याय 15वं आणि 20वं वचन. छावणीचे कूच होईल त्यावेळी औरन व त्याचे पुत्र यांनी पवित्र स्थान व त्यातील सर्व सामान यांस आच्छादन घालण्याचे संपविल्यावर कहाती यांनी ते सर्व उचलून न्यावयास यावे. तथापि त्यांनी कोणत्याही पवित्र वस्तूला स्पर्श करू नये, केला तर ते मरतील. वचन आम्हाला सांगत आहे की पवित्र वस्तूला कोणीही स्पर्श करू नये, केला तर ते, हे पहिलं कारण आम्हाला पाहायला भेटतं. 20व्या वचनात दुसरं कारण आहे, पण पवित्र वस्तू पाहण्यासाठी त्यांनी क्षणभरही आत जाऊ नये, ते गेले तर मरतील. वचन सांगत येतं स्पष्ट आम्हाला सांगत आहे, पवित्र वस्तू पाहायला कोणी क्षणभरही जाऊ नये, गेले तर ते मरू शकतात. एक कोशाविषयी आम्हाला पाहायला भेटतं. बेत शेमेशकरच्या लोकांचा दोष हा होता, कोश पाहायची त्यांना परवानगी नव्हती. पण सगळ्यात महत्वाचं प्रमुख कारण काय माहितीये? ज्या रीतीने कोशाला इथपर्यंत आणण्यात आलं, अयोग्य पद्धती होत्या. कोश बैलगाडीवर आणला जात नव्हता. दुसरी गोष्ट, कोशाला आच्छादन होतं. निर्गमाच्या पुस्तकात, गणनाच्या पुस्तकात आम्ही पाहिलं, पण इथं आम्ही काय पाहतो? शमूएलच्या पुस्तकामध्ये कोशाला आच्छादन कपडा नव्हता आणि लोक कोशाचं निरीक्षण करत होते. देवाची महान उपस्थिती यामध्ये सर्वसाधारण व्यक्ती सहज प्रवेश करू शकत, ही त्यांची शेवटची चूक, की सर्वसाधारण रीतीने ते समजले आणि देवाचा हात त्यांच्यावरही पडला. आणि इथं संख्या आलेली आहे 50,070 लोक मारल्या गेले त्या काळामध्ये. आजच्या काळात जर असं घडल, 10 मिनिटात भारताच्या बाहेर जगामध्ये बातमी जाईल, काय चर्चमध्ये भक्त लोक आले होते आणि 50,000 लोक मेले. अर्धे लोक सांगतील देवमरण प्राप्त झालं त्यांना. हे देवमरण नाहीये, देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे आलेलं मरण आहे. पण बऱ्याच जणांना हे कळत नाहीये आणि लोक नाव का देतात? दैवी मरण प्राप्त झालं. तो भेटायला गेला होता देवाला, देवाने त्याला बोलवलं. कुठं? चुकीचं सांगतात लोक. इथं वचन माहिती आम्हाला काय सांगते? कोशाला क्षणभरही कोणी पाहू नये, जर कोणी पाहिल तो मरल. आणि बेत शेमेशच्या लोकांचा अपराध, दोष हा होता. त्यांनी सहज घेतलं तो कराराचा कोश. आज ख्रिस्ती लोक सुद्धा देवाच्या पवित्रतेला सहज घेतात आणि मग जीवनामध्ये अडखळून पडतात.
देव खूप चांगला आहे. देवाची उपस्थिती आम्हाला अपयश नाही देत, देवाची उपस्थिती आम्हाला आजार नाही देत, देवाची उपस्थिती आम्हाला रोग देत नाही. पण माहिती हे सगळं का घडतं? जर आम्हाला माहिती नसल देवाचा आदर कसा करायचा, हाच प्रश्न मिखाला पडला 6व्या अध्यायामध्ये, की परात्पर देवाला मी नमस्कार कसा घालू, परात्पर देवाला मी कसं खुश करू, काय केल्याने परमेश्वर खुश होईल? मिखाला हा प्रश्न पडलाय. ख्रिस्ती जीवनामध्ये आमच्यासाठी खूप महत्वाची हा प्रश्न आहे. आम्हाला माहित पाहिजे काय केल्याने देव खुश होतो आणि काय केल्याने देवाला क्रोध होतो. ह्या दोन गोष्टी जर आम्हाला समजल्या ना प्रियजनो, आम्ही नेहमी देवाच्या क्रोधापासून आम्ही स्वतःला वाचवू शकतो. आणि बेतशेमेशच्या लोकांनाही कळालं नाही आणि ते एक वाक्य बोलून गेले की या परमेश्वरासमोर, या पवित्र देवासमोर कोण टिकल? त्यांना एक गोष्ट कळाली, आम्ही फक्त कोशाला बघितलं, आमचे लोक मेले. आणि ते बोलायला लागलेत या पवित्र देवासमोर कोण टिकू शकतो? त्याच्यामुळे परमेश्वर खरंच पवित्र आहे. पण माझी आनंदाची गोष्ट काय, फक्त परमेश्वर पवित्र नाहीये, तर त्याचं वचन सांगतं 1 पेत्रमध्ये, परमेश्वर म्हणतो मी जसा पवित्र आहे तसं तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणामध्ये पवित्र असा. आता इथं आमचं स्थानच बदललेलं आहे. लोक अजून कोशाला पाहतात आणि अपेक्षा काय ठेवतात, कोशाला हात लावू द्या, कोशाला हात लावलं तर बरं वाटेल, तीर्थक्षेत्रासारखं जायचं, दुरून पाहायचं, आरोग्याने आशीर्वाद मिळवायचे, कोशाला हात लावलं तरी बरं होईल. पण त्यापेक्षा पवित्र स्थान देवाच्या प्रत्येक लोकांना वचनाने दिलेले. परमेश्वर म्हणतो मी जसं पवित्र आहे तसं तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र असा. आपला दर्जा बदललेला आहे, आमचं स्थान बदललेलं आहे. परंतु भौतिक लोकांना काय वाटतं, या कोशाला हात लावावा, स्पर्श करावा. 12 वर्ष आजारी स्त्री म्हणती मी फक्त त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेल कारण तो पवित्र आहे, मी बरी होईल. परंतु वचन तुम्हाला मला त्या पुढे घेऊन जातं, आम्हाला पवित्र म्हणण्यात आलेलं आहे. मग आम्हाला पवित्र राहणं गरजेचं आहे, कारण 1 कोरिन्थ 3:16 सांगतं तुम्ही देवाचं मंदिर आहात, तुमच्यामध्ये देवाचा आत्मा राहतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आमचं स्थान बदललेलं आहे. आम्ही देवाचं मंदिर आहोत, आम्ही देवाचं पवित्र जन आहोत आणि देवाचा आत्मा आमच्यामध्ये राहतोय. परंतु इथं माहिती काय घडलेलं आहे, इथं याही शहराने हा अनुभव घेतला की काहीतरी भयानक आहे आणि इथून पण त्यांनी तो कोश पाठवला. आणि वचन सांगते हा कोश किर्यात यारीम येथे पाठविण्यात आला आणि हा तिथून पाठविण्यात आणला आणि लोकांनी विनंती केली की या कोशाला इथून पाठवून द्या. आणि मग आम्ही पाहतो हा कोश आता आणखीन एका ठिकाणी गेला. तिथं काय घडलं, जेव्हा देवाची महान उपस्थिती जर का एखाद्या चर्चमध्ये येते, एखाद्या शहरामध्ये येते, काय त्या शहराला पीडा मिळायला पाहिजे का? नाही, ते शहर उन्नतीने प्राप्त केलं पाहिजे, त्या मंडळीमध्ये देवाचं महान सामर्थ्य वाहत गेलं पाहिजे. पण जर तिचा देवाचा क्रोध वाहतो, याचा अर्थ आहे मंडळीमध्ये अनैतिकता, मंडळीमध्ये भ्रष्टाचार, मंडळीमध्ये पाप, देवाला दुय्यम स्थान देण्यात येत आहे. देव तिथं नाही आहे. पोलीस स्टँडच्या 5ही शहरांमध्ये देवाला कुठंच ते स्थान भेटलं नाही. शेवटी तो कराचा कोश किर्यात यारीम या ठिकाणी पाठविण्यात आला. 7वा अध्याय 1 शमूएलचा 1 वचन आम्ही वाचूया. यावरून किर्यात यारीमकर आले व त्यांनी परमेश्वराचा कोश नेऊन टेकडीवर अभिनादाबाच्या घरी ठेविला आणि परमेश्वराच्या कोशाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी त्याचा पुत्र एलाजार यास पवित्र केले. इथं ते घडलं जे पोलीस स्टँडच्या 5 शहरामध्ये नाही घडलं. प्रियजनो, ही घटना जेव्हा आम्ही वाचतो, हे वचन जेव्हा आपण वाचतो, एक आम्ही समजणे, परमेश्वर आमच्याकडून या कृतीची अपेक्षा ठेवतो ही आम्ही करायला पाहिजे. आणि वचन सांगतं की जेव्हा तो कराचा कोश किर्यात यारीमकडे आला, त्यांनी परमेश्वराचा कोश नेऊन टेकडीवर अम्मीनादाबाच्या घरी ठेवला आणि परमेश्वराच्या कोशाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी त्याचा मुलगा एलाजार याला पवित्र केले. 5 शहरांमध्ये बिलकुल नाही घडलं. कोश मात्र गेला,
परंतु कोशाचा सांभाळ करण्यासाठी कोणीही आपल्या मुलाला पवित्र केलं नाही किंवा आपल्या मुलाला वेगळं केलं नाही. आणि वचन सांगते कोश आता अम्मीनादाबाच्या घरी आहे आणि तिथं त्यांनी त्याच्या एका मुलाला याजक करून पवित्र केलं कोशाचं रक्षण करण्यासाठी. खूप चांगली गोष्ट आहे. कोशाचं रक्षण होऊ लागलेले, कोशाला ठेवलेले आणि एका व्यक्तीला निवडलेले कोशाचं रक्षण करण्यासाठी. आणि आम्ही पाहतो की अम्मीनादाबाच्या घरामध्ये देवाचा कोश गेला. फलिस्त्यांच्या 5 शहरात देवाचा कोश गेला. या 5ही शहरांमध्ये पीडा, आजार, मरण लोकांनी पाहिलं. पण आता देवाचा कोश एका मनुष्याच्या घरी आला. आता या घरात काहीतरी वेगळं घडतंय जे मागं घडलेलं नाही. आणि हा कोश काही दिवस नाही, काही महिने नाही, खूप समय एकाच माणसाच्या घरात होता. जर असं आजच्या काळात घडलं, ते चर्च ज्या ठिकाणी जर असं असतं, जगासाठी खूप मोठं आकर्षणाचं केंद्र असतं. आणि आम्ही पाहतो की अम्मीनादाबाच्या घरी तो कोश नेऊन ठेवला. खूप काळ झाला होता आणि पवित्रशास्त्र सांगते जवळपास 20 वर्ष झाले होते. कोश कुठे माहितीये? आता चर्चमध्ये नाहीये, एका व्यक्तीच्या घरामध्ये. देवाची महान उपस्थिती आमच्या प्रत्येकाच्या घरात लागत आहे. म्हणून 1 कोरिंथी 3:16 म्हटलेले तुम्ही देवाची उपस्थिती आमच्या घरात आहे. पण या उपस्थितीचं रक्षण करण्यासाठी आमच्या घरात कोणीतरी पवित्र केलेला पाहिजे, की जो वारंवार सगळ्यांना सांगल की आम्ही पवित्रता गमवू नये, आम्ही पवित्रता हरवू नये, कारण त्याला पवित्र केलेले. आणि हा कोश माहितीये 7वा अध्याय 2 वचन सांगते 20 वर्ष तिथं होता. एका माणसाच्या घरात 20 वर्ष आहे, त्या घरात आशीर्वादच आशीर्वाद आहे. पण 7 महिने इथं कोश होता. कोणालाच आशीर्वाद नाही, कोणाला 1 रुपयाची आशीर्वाद नाही, शांती नाही, उन्नती नाही, भरभराट नाही. कारण कोशाला कसं हाताळायचं फलिस्त्यांना माहितीच नव्हतं. बहुतेक ख्रिस्ती लोक वरवर देवाशी नातं जोडतात आणि काहीच घडत नाही. का घडत नाही माहितीये का? देवाला काय आवडतं? देवाला काही नाही आवडत. देवाला कोणत्या गोष्टीचा क्रोध येतो आणि काय केल्याने देव खुश होतो कधीच जाणून घेत नाही. आता देवाच्या कराचा कोश एका याजकाच्या घरामध्ये आणि 20 वर्ष तो त्या घरामध्ये. पण माहितीये 20 वर्ष देवाचा आशीर्वाद त्या घरामध्ये. 20 वर्ष त्याची कोंबडी पण मेली नाही. त्या घरामध्ये अद्भुत गोष्टी, देवाचा चांगुलपणा अनेकांनी पाहिला. शहर बघत होते, फलिस्त्यांचे लोक ऐकत होते की आम्हाला तर वाटलं आता ह्या घरात देवाचा क्रोध येईल, तेव्हा येईल. हे पाहता पाहता 20 वर्ष झाले. पण दुःखाची गोष्ट, देवाचा कोश मंदिरात नव्हता, एका माणसाच्या घरामध्ये होता. कारण मंदिरातून देवाच्या कोशाचं स्थान गेलेलं होतं. सेवाच करणारे भ्रष्ट झालेले होते आणि कोशाला तिथं काहीच किंमत नव्हती. प्रियजनो, ख्रिस्ती व्यक्तीसाठी सगळ्यात आदराचं काय माहिती का? देवाचा ऐकणं, देवाचा सन्मान आमच्यासाठी जर काय असेल. आणि जर देवाला दुय्यम स्थान आहे, देवाच्या आदराला, देवाच्या महिमेला काय उपयोग नाही प्रियजनो. हा कोश एका मनुष्याच्या घरी गेलेला आहे. 20 वर्ष तो सगळ्यांना सांगत आहे की हा कोश काय करू शकतो. आता तो एका मनुष्याच्या घरामध्ये आणि त्या मनुष्याच्या घरात देवाने उन्नती दिली. वाचूया 7वा अध्याय 2 आणि 3 वचन. किर्यात यारीम येथे कोश नेऊन ठेवल्यास बहुत काळ लोटला, म्हणजे 20 वर्ष निघून गेली. यानंतर सर्व इस्रायल लोक परमेश्वराच्या दर्शनाविषयी आतुर झाले. आम्ही पाहतो सर्व लोक देवाच्या दर्शनाविषयी आतुर झाले. 20 वर्ष होऊन गेलेले होते आणि अजूनही त्यांच्या मनामध्ये देवाप्रती अनादर, दुय्यम स्थान होतं. त्याच्यानं देवाला माहिती काय लागतं. आम्ही देवाचे लोक या नात्याने, आम्हाला माहित पाहिजे आमच्याकडून देवाला काय लागतं.
स्तोत्रसंहिता 100 त्याचं 3रं वचन आमच्या कदाचित पाठ असन. परमेश्वर हाच देव आहे हाच देव आहे असे जाणा, असे जाणा. त्यानेच आम्हास उत्पन्न केले. परमेश्वरच देव आहे. पण पलिष्ठांनी काय केलं माहितीये का, सगळ्या ठिकाणी देवाला दुय्यम स्थान दिलं आणि ठेवून बघितलं. त्यांना कळालं समस्या, पीडा, आजार, रोग आहे. दावीद राजा म्हणतो परमेश्वर हाच देव आहे जाणा. यशाचा 1 अध्याय 2रं वचन सांगतं की बैल आपल्या मालकाचं ठाण ओळखतो आणि गाढव आपल्या मालकाला ओळखतो, पण माझे लोक मला ओळखत नाही. परमेश्वर बोलतो. जेव्हा देवाचे लोक देवाला ओळखत नाही, प्रियजनो, देव तिथं थांबत नाही. देवाला ओळखण्याचं, देवाला भेटण्याचं, देवाला जवळीकता साधण्याचं साधन, माध्यम आजच्या काळामध्ये मंडळी आहे, चर्च आहे. आणि इथं जर त्याला सर्वोच्च आदर आहे, प्रियजनो, तो इथं आम्हाला भेटू शकतो. इथं आम्हाला देवाची भेट होऊ शकतो. 20 वर्ष झाले, आता लोकांना उत्सुकता लागली, आम्हाला देवाचं सामर्थ्य पाहिजे, आम्हाला प्रार्थना करायची, आम्हाला देवाला भेटायचं. 20 वर्ष खूप मोठा काळ गेला. 20 वर्षानंतर लोकांना जाणवलं आमच्या मंदिरात कोशच नाहीये. 20 वर्षापासून अशीच प्रार्थना करतो रिकामी मंदिरामध्ये, देवाची उपस्थिती नाही. शमूएलाची काय दशा असेल आम्ही विचार करू शकतो. तरी तो त्याचं नातं ते देवापासून तुटलं नाही. कोश नव्हता, पण त्याने देवाचं मंदिर नाही सोडलं. त्याने देवाच्या सहभागीचा अनुभव घेतला. आता या ठिकाणी कोश नसतानाही तो लोकांसाठी मध्यस्थी करत आहे, लोकांच्या वतीने देवाकडे बोलत आहे आणि सगळ्या इस्रायल लोकांस त्यांनी सांगितलं की तुम्ही मनापासून परमेश्वराकडे वळा. पहिली गोष्ट, आम्हाला देवाचा अनुभव घ्यायचा आहे, पूर्ण मनाने आम्ही देवाकडे वळणार. म्हणून होशे म्हणाला चला आपण परमेश्वराला ओळखू. शास्त्राच्या पुस्तकामध्ये बघा, वारंवार लोकांनी देवाला सोडलं आणि होशे म्हणतो चला आपण परमेश्वराला ओळखू. आणि शमूएल त्यांना म्हणाला मनापासून परमेश्वराकडे वळा आणि तुमच्यातील अन्य देव दूर करा आणि परमेश्वराकडे आपलं चित्त, आपलं हृदय लावा. आज लोक देवाकडे चित्त, देवाकडं हृदय लावायला तयार नाही आहेत आणि लोकांचं लक्ष देवाकडे नाही आहेत. लोकांचं हृदय जगाकडं, धनाकडं लागलेलं आहे. मत्ती 6:24 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त माहिती आहे एक गोष्ट प्रगट करतो आणि त्या गोष्टीकडं जग वेगाने धावत आहे. आज जगातले लोक धावत आहेत, ख्रिस्ती लोक सुद्धा धावत आहेत. मत्ती 6:24 आणि आम्ही वाचलं स्तोत्र 100 मध्ये की परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. आज लोक देवाला जाणून घ्यायला, ओळखायला तयार नाहीये. 6:24 कोणाच्याने 2 धन्यांची चाकरी करवत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुमच्याने देवाची आणि धनाचीही सेवा करवत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने जर प्रकटीकरण दिलं, तुमच्याने देवाची आणि धनाची चाकरी केल्यावर जात नाही. 2 धन्याची चाकरी करू शकत नाही, 2 देवाची. मग दुसरा देव कोण आहे? मग पहिला देव तो जिवंत परमेश्वर, सेनाधीश परमेश्वर आहे. मग दुसरा देव कोण आहे? तर आम्हाला पाहायला भेटतं पैसा. आज लोक वेडे झालेत पैशासाठी, देवाचा वेळ सुद्धा कुर्बान करतात पैशासाठी. आणि प्रभूशी म्हणतो तुम्हाला देवाची आणि दानाची चाकरी करता येणार. दोघांपैकी एकाचीच तुम्ही चाकरी करताल, एकाशीच एकनिष्ठ राहताल, एकाकडेच मन लागल. आणि हे मोशे सोबत घडलं. मोशे सिनाय पर्वतावर होता आणि 40 दिवस 40 रात्र झाले. लोकांना प्रश्न पडला तो मेला का जिवंत आहे. ते अरोनाला म्हणतात आम्हाला जो मिस्रातून घेऊन आला त्या मोशेचं काय झालं आम्हाला माहित नाही, पण तू आमच्यासाठी एक काम कर, धरे सोनं, आमच्या पुढे चालतील फिरतील असं देव आमच्यासाठी बनव. अरोनाने त्यांच्यासाठी सोन्याचं वासरू बनवलं. मोशे आला आणि मोशेने पाहिलं काय केलं. मोठ्या भावावर मोशे रागावला की तू हे काय केलं. मोशेने त्या वासराचे तुकडे केले, चुरा केला.
पण ते वासरू काही मेलं नाही. आता ते वासरू आज भला मोठा बैल झालेला आहे आणि सिम्बॉल आहे आज तो, आहे ना, सोन्याचा बैल. भला मोठा तगडा बैल आहे, पैशाचं प्रतीक आहे, धनाचं प्रतीक आहे. याच्या मागे जग पळत आहे. तुम्ही ऑलिम्पिक मध्ये बघा, मागच्या वेळेस त्या बैलाला समोर करण्यात आलं होतं, लोक त्याच्या पुढे नाचत होते, ते चालू आहे आज. आता हे स्थान काय आहे, हे काय आहे, आम्हाला जर बघायचंय तर आम्हाला प्रभूषणी खूप सुंदर प्रगटीकरण दिलं. कोणी दोन धनाची चाकरी करू शकत नाही, धनाची आणि प्रिजनो एकाशी माणूस निष्ठेने राहतो, ही वास्तविकता आहे. एकाशी मनुष्य प्रामाणिक राहतो. आणि अलिशाला देण्यात आलं. नामान म्हणतो हे घ्या, अलिशा म्हणतो मला काहीच नको. पैसा वाईट नाहीये, पण पैशाचा लोभ आहे ना, हा माणसाला देवापासून फिरून घेऊन जातो. आणि आज अनेक जण पैशाच्या मागं वेडे झालेत, दिवाने झालेत, देवाला जाणून घ्यायला तयार नाहीयेत. ख्रिस्ती लोक आहेत त्याच्यामध्ये. एका तरुणाची साक्ष काल ऐकत होतो. तो एका चर्चा त्याची आई सभासद होती आणि खूप सुंदर रीतीने त्याला गाण्याचं वरदान, आणि तो चर्चमध्ये स्तुती आराधना करायचा. आणि एकदा त्याने एक आवाज ऐकला की तू पिक्चरमध्ये का नाही प्रयत्न करत, तुझा आवाज इतका सुंदर आहे. तर त्याने करून पाहिलं मग, आणि स्वतःला त्याने एक संधी दिली. संधीने खूप चांगला वेग घेतला. मग त्याचा आवाज इतका सुंदर, ऑर्केस्ट्रामध्ये त्याला गायची संधी मिळाली. हे होता होता त्याला खूप लवकर बँडमध्ये संधी भेटली. गाण्याचा बँड नाही लग्नातला, जे आज मोठमोठाले बँड आहेत ना, त्याच्यामध्ये त्याला संधी मिळाली. तो त्याची साक्ष सांगतो, दिल्लीतल्या सगळ्यात फेमस एक नंबरच्या बँडमध्ये मला संधी भेटली. तिथं वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरांमध्ये आम्ही प्रोग्राम केले, खूप ठिकाणी गेले. आणि मग तो त्याच्या साक्षीमध्ये पुढे सांगतो, हा बँड पिक्चरचे गाणे गाणं, जगारीतीप्रमाणे चालणं याच्यामध्ये होता. खूप सारा माझ्याकडे पैसा येत होता. मला असं वाटत होतं मी सेटल होऊ लागलो, स्थिर होऊ लागलं. पण प्रार्थना वचन माझ्या जीवनातून बंद झालं. मला काही फरक नव्हता पडत त्याचा. आणि होता होता मग त्या बँडचा संबंध एका मोठ्या ऑर्गनायझेशन सोबत होता, संघटनेसोबत होता. आणि त्याला काही माहिती नव्हतं की कोणती संघटनेला हे जोडलेले आहे. आणि ती संघटना आज म्युझिकच्या लोकांना खूप संधी देते, पिक्चरमध्ये ती काम करते, मोठमोठ्या पॉलिटिकल लोकांमध्ये ते काम करतात, इतरत्र अनेक ठिकाणी काम करते. आणि मग तो सांगत होता की मला माझ्या बँडचे मित्र आलेत आणि मग ते मला म्हणालेत आपल्याला एका ठिकाणी जायचंय, आपल्याला असाशी आराधना करायची, तसं तसं करायचं. त्यांनी विचारलं कोणती आराधना आहे, काय करायचंय? मग ते म्हणे सैतानाची आराधना. काही मिनिटासाठी त्याचे लगेच डोळे उघडले. तो म्हणाला इथपर्यंत तुमचं माझं खूप चांगलं आपल्याला जमलं, पण मी करू शकत नाही, कारण त्याने त्याच्या जीवनात कुठेतरी ऐकलं होतं सैतान, सैतानाच्या गोष्टी आणि काय आहे, आणि त्याला ते जागृत झालं त्याचं मन. तो त्यांना नाही म्हणाला, मी नाही करू शकत. तो तिथून वेगळा झाला, बाजूला आला. पण सैतानाने तरी प्रयत्न केला. तो सांगतो की सैतान फिरून माझ्याकडे आला, मला पुन्हा ऑफर आल्या, पुन्हा आणखीन एका बँडला जोडलो आणि पुन्हा तेच सुरू झालं. आणि मग माझ्या काही साथीदार म्हणे तुझा फोटो लागतो आम्हाला, आणि तू जसं काय मागत आहे अशा रीतीने तुला गुडघ्यावरून मागायचंय, पण तुला बांधलेला दाखवणार आणि तू मागत आहे. आणि त्याने तो सहज फोटो दाखवला, काढला, आणि नंतर त्याला ते सांगण्यात आलं की तो फोटो कशाचा आहे, काय आहे. त्यानंतर त्याला आणखीन एक सांगण्यात आलं की तुझ्यासाठी बुट आणलेले नवीन, आणि त्या बुटावर चित्र होतं उलटा क्रॉस. आणि तिथं त्यांनी विचारले असं कसं काय? मग त्यांनी सांगितलं की आपण इल्युमिनाटीचे लोक आहोत. कदाचित तुम्हाला माहित असेल आहे ना, तरुण पोरांना माहित असेल इल्युमिनाटी, पण पवित्र शास्त्र काय हे नीट माहित नसेल, ते माहित असेल आहे ना. आणि तो तरुण तिथं म्हटला मी नाही करू शकत, की ज्या प्रभूजीने माझ्यासाठी वधस्तंभावर रक्त सांडवलं त्याला मी त्याच्या वधस्तंभाला मी माझ्या पायाखाली कस काय तुळवू, ही त्यांची पद्धत होती. आणि त्याला खूप सारा पैसा येत होता, खूप सारा त्याला भेटत होतं. जेव्हा त्याला ही गोष्ट त्याच्या समोर आली
तिथं त्याने नकार दिला. प्रियजनो, सैतान आज जगातल्या सगळ्या वस्तू, सगळी माध्यम तो लोकांना देण्याचं सांगतो, देईल असं सांगतो. हा तरुण पण देवाला, देवाच्या वचनाला सोडलं आणि हे सगळं चालू असताना तो सांगतो मी गरिबांना मदत करायचो, ख्रिस्ती लोकांना. बघा, आणि जेव्हा त्याला कळालं तो फसला गेलेला आहे, तो बांधला गेलेला आहे, देवाच्या दयेने, देवाच्या कृपेने त्याला बाहेर यायला संधी मिळाली. आज अनेक जण अडकलेले आहेत, अनेक म्युझिक मधले लोक अडकलेले आहेत, ते सैतानाची उपासना करतात. आणि मोशेच्या काळामध्ये आम्ही पाहतो असंच घडलं. खुद्द येशू ख्रिस्ताला मत्ते 4 मध्ये सैतान काय म्हणतात माहितीये? हे जग आणि जगातलं वैभव मी सगळं काही तुला देतो, तू काय कर, मला नमन कर, माझी उपासना कर. सैतानाचं एकच टार्गेट आहे, सगळं भेटल, तू प्रार्थना सोड. उपासना कर म्हणजे वचन सोड, कामाला ये, पैशाच्या मागे. नमन कर म्हणजे खरोखर शब्दशः झुकणं नाही. झुकणं, नमन करणं म्हणजे दुय्यम स्थान देणं देवाला आणि प्रथम स्थान इकडे देणं. आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्हाला माहित पाहिजे देवाला, त्याच्या वचनाला, त्याच्या वेळेला आम्ही प्रथम स्थान देतोय का दुय्यम स्थान देतोय. अप्रत्यक्ष बहुतेक लोक काय करत आहेत आम्हाला माहित पाहिजे. शमूएलच्या पुस्तकात आम्ही पाहतो देवाला दुय्यम स्थान झालेले. देवाला ना इस्रायल लोकांनी ओळखलं, ना फलिस्ती लोकांनी ओळखलं. शेवटी एका मनुष्याच्या घरी देवाचा कोच गेला, तो एक मनुष्य देवाला दिसला की तिचा कोशाचा आदर होत आहे, देवाच्या पवित्र गोष्टींचा आदर केला जात आहे. 1 नाही 20 वर्ष. प्रियजनो, आम्हाला स्वतःला इतकं टिकून ठेवणं खूप कठीण आहे ना. देवाची पवित्रता आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आम्ही देवाची पवित्रता राखायला पाहिजे. आणि देव चांगला आहे, देव क्रोधिष्ठ नाहीये, पण त्याचा चांगुलपणा जर आम्ही अनुभव घेणार नाही ना, आम्ही सहज घेणार देवाच्या पवित्रतेला, देवाच्या वचनांना, आपल्या वाट्याला देवाची कृपा नाही पाहायला भेटणार, राग आम्हाला पाहायला भेटेल. आणि ही देवाची इच्छा नाहीये की आम्ही त्याच्या रागाचे वाटेकरी व्हावे, क्रोधाच्या वाटेकरी व्हावे. नाही, देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्या कृपेचे आम्ही पात्र ठरावे. आणि आज अनेक जण या अशा गोष्टीच्या मागे धावत आहेत, देवाला सोडून. देवाला धन्यवाद असो, तो तरुण मागे फिरला, त्याने आपलं जीवन प्रभूला पुन्हा समर्पित केलं. सैतान सगळं द्यायला बसलाय, पण तो एक गोष्ट मागल, त्याला नमन करणं आणि आपला आत्मा. प्रियजनो, पैसा सर्वस्व नाहीये, जगातल्या गोष्टी सगळं काही नाहीये. जर सगळं काही आहे, जिवंत देवाला जाणून घेणं, त्याला ओळखणं, त्याला समजून घेणं, त्याच्या आज्ञेमध्ये राहणं आमच्यासाठी खूप मोठं आहे. आणि हे जर आहे तर खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून प्रभू येशू म्हणतो, 2 धनाची एकत्र सेवा करता येणार नाही. प्रभूशीने उघड केलं म्हणे अगोदर. प्रभू समोर पण खूप सारं धन आलं, पण माहिती आहे प्रभूशीने त्या धनाकडं नेहमी दुर्लक्ष केलं. आमच्या जीवनामध्ये आम्ही ख्रिस्ती नात्याने आमचं लक्ष फक्त आणि फक्त परमेश्वराकडं, देवाच्या वचनाकडं असलं पाहिजे. यहोशुआ याचा 24वा अध्याय 15 आणि 19 वचन वाचूया. यहोशुआ 24:15. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हास गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आज ठरवा. महानदापलीकडे तुमच्या पूर्वजांनी जे देव पूजिले त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवाची. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. यहोशुआ त्याच्या आयुष्याचा शेवट करत आहे आणि त्याच्या आयुष्याच्या शेवटी तो लोकांना सांगत आहे, परमेश्वराची सेवा करणं जर तुम्हाला व्यर्थ वाटतं. दुसऱ्या भाषांतरात काय सांगलेलं? पण कदाचित
या परमेश्वराची सेवा करणे तुमच्या मनात नसेल तर ती निवड आजच करा. कोणाची उपासना करायची ते ठरवा. फरात नदीच्या पलीकडच्या तीरावर तुमचे पूर्वज राहत असताना त्यांनी ज्या दैवतांची पूजा केली त्यांना तुम्ही भजणार का? की या प्रदेशात राहणाऱ्या अमोऱ्याचे दैवत आपले मानणार? तुम्हीच ते ठरवा. मी आणि माझे कुटुंबीय त्यांच्या पुढे बोलायचे तर आम्ही याच परमेश्वराची सेवा करू. यहोशुआ इस्रायल लोकांना बोलत आहे की देवाची सेवा करणं जर तुम्हाला चुकीचं वाटतं, व्यर्थ वाटतं, तर तुम्ही आजच ठरवा तुम्ही कोणाची सेवा करणार. आणि जग पैशाकडे चाललेले आणि प्रभूचं वचन आजही तसंच आहे. देव आजही चांगला आहे, तो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे, तो बदलले नाही. पण यहोशुआ माहिती लोकांना काय सांगते, मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करा. इस्रायल लोक त्याला बोलले की नाही आम्ही परमेश्वराची सेवा करू. यहोशुआ त्यांना स्पष्ट सांगते तुमच्याकडून देवाची सेवा होणार नाही. शेवटी ते खरं ठरलं यहोशुआचं त्यांना बोलणं, आणि ते म्हणाले की नाही आम्ही परमेश्वराचीच सेवा करू. प्रियजनो, परमेश्वर चांगला आहे, परमेश्वर कृपाळू आहे, परमेश्वर दयाळू आहे, आणि आम्ही देवाला जाणून घेणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही देवाची ओळख करून घेणं खूप महत्वाचं आहे. का? कारण तो पवित्र देव आहे, तो सामर्थ्यशाली देव आहे, तो ईर्ष्यावान देव आहे, आणि त्याचा त्याग केलेला त्याला आवडत नाही. आणि आम्ही आपलं मन, आपलं अंतःकरण आम्ही त्याच्याकडे लावणं गरजेचं आहे. आम्ही मनापासून त्याच्याकडे वळणं आहे. आणि वचन आम्हाला आज हे सांगत आहे की आम्ही त्याला ओळखावं, त्याला जाणून घ्यावं. प्रियजनो, हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आम्हाला जर आपल्या आयुष्यामध्ये कोणाला जाणून घ्यायचं असेल, काही समजून घ्यायचं असेल, तर जिवंत देवाला. आणि 20 वर्ष इस्रायल लोकांनी 20 वर्षानंतर देवाचा पुन्हा अनुभव घेतला. फलिष्त्यांच्या मुलखामध्ये वचन आम्हाला सांगतं 7 महिने देवाच्या कराचा कोश होता. पण या 7 महिन्यामध्ये कोणीच देवाला जाणून घेऊ शकलं नाही. आम्ही देवाला जाणून घ्यावं, आम्ही देवाला ओळखावं, आणि देवासोबत चालावं. देवासोबतच्या चालण्यामध्ये खूप आनंद आहे प्रियजनो, कारण तो पवित्र देव आहे. तो जर पवित्र आहे, आम्ही त्याची लेकरं, त्याची मुलं, या नात्याने आपण प्रत्येक जण पवित्र असायला पाहिजे, तरच आम्हाला देवासोबत चालता येऊ शकतं. आणि परमेश्वराची आज तुमच्या माझ्यासाठी इच्छा आहे. जर देवाची मान उपस्थिती एखाद्या मंडळीत जर आली की चांगली गोष्ट आहे. ती मंडळी जगासाठी आकर्षणाचं केंद्र ठरू शकते, कारण तिथं जिवंत परमेश्वर आहे, आणि हे असायलाच पाहिजे. आणि यासाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी, आपल्या प्रत्येकाचं देवाशी नातं घनिष्ठ असलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी आम्ही स्वतःला तयार करूया. आम्ही पहिले शमूएलच्या 5 आणि 6 अध्यायामधून आम्ही काय शिकतो की जिवंत देवाचा आदर, त्याला ओळखणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे जर ओळख आम्हाला झाली प्रियजनो, ही ओळख आम्हाला उंच स्थानावर घेऊन जाऊ शकते, देवाची महिमा करू शकते. आणि अम्मीनादाबाचं घर होतं की त्यांनी ओळखलं देवाचा आदर कसं करावा, देवाची महिमा करावी.